असा सुंदर साखरपुड्याचा प्रोग्राम संपल्यानंतर सुरू झाली ती तयारी म्हणजे हळदीची. तर हळदीच्या प्रोग्रामच्या आधी आम्ही सर्वांनी छान असं मस्त जेवण होतं तिथे, त्या जेवणावरती ताव मारला. जेवणानंतर ही छान अशी मलाई कुल्फी होती, ती सुद्धा आम्ही टेस्ट केली आणि जी खूप भारी लागली. साली हळदीच्या लुकमध्ये इतकी भारी दिसत होती आणि अर्थात त्यालाच मॅचिंग असा शुभमचा देखील कॉस्ट्युम होता, जे की खूप भारी वाटत होतं. दोघेही नेहमीप्रमाणे खूप छान दिसत होते. इकडे आमच्या मैत्रिणींपैकी प्रत्येकीकडे तिचे तिचे बाळं होते, त्यामुळे जे ते त्याच्या व्यापात होतं, जे ते बाळाला खेळवण्यात होतं. माझं तुफान, माझं वादळ आज घरीच ठेवून आल्यामुळे मी मात्र सगळं काही अगदी मनापासून एन्जॉय करत होते, निवांतपणे एन्जॉय करत होते. मग हळदीला सुरू होताच वहिनींनी, सायलीच्या वहिनींनी छानपैकी हळद अशी रोज वॉटरमध्ये मस्त मिक्स केली, छान अशी तयार करून घेतली. मग नंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो. आमचा नंबर कधी येतोय हळद लावण्यासाठी याची वाट बघत होतो. तर ते बघता बघता फायनली आमचा नंबर आला. आम्ही देखील हळद लावली. त्याचे फोटोज व्हिडिओज मला काही घेता आले नाही, पण मग जे कोणी लावत होते त्यांच्यासाठी मी ही छान अशी व्हिडिओ आणि फोटो काढत होते. तर हा सगळा प्रोग्राम खूप सुंदररित्या पार पडला. आणि मग नंतर आमची मित्रमंडळी देखील छान छान अशी हळद लावायला आले. आमचा पुण्याचा ग्रुप जो होता तो मला खूप दिवसानंतर भेटला होता. लग्नानंतर असं सगळेजण एकत्र आम्ही आलोच नव्हतो. शुभम आणि सायलीच्या लग्नामध्ये आम्हाला तो एक चान्स जुळवून आला. मग आम्ही सर्वांनी मिळून खूप असे सुंदर सुंदर फोटोज काढले आणि खूप जास्त गप्पा मारल्या. सगळ्यांचं काय चाललं आहे आयुष्यात, काय नाही, ते कसं सुरू आहे, करिअर प्लस पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, एव्हरीथिंग, अशा मस्त गप्पा मारल्या. आणि नंतर मग उशीर झालेला होता. आम्हाला हळदीचा प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत काही थांबता येणार नव्हतं. माझी लेक माझी वाट बघत होती घरी, सो मला जायचं होतं. तिथे छान असा वैदिकचा सेटअप होता, जो मला उद्या सकाळी मी बी बघायला भेटणार नव्हता, म्हणून मी आधीच त्याचा व्हिडिओ काढला. आणि मग नंतर रात्री उशिरा जरा घरी पोहोचले. तोपर्यंत माझी लेक ही अशी आजोबांसोबत मला भॉ करण्यासाठी तयारीत बसलेली होती. तर मला बघून तिला फार आनंद देखील झाला. भॉ केलं तिने आणि तिला खूप भारी वाटलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.